श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा, ऐका सत्यनारायणाची कथा. माझी कथा आहे का? हे सत्यनारायणाची कथा सांगायला भटजी बोलावलेत आपण. तुम्ही आधी तयार व्हा. ऐका सत्यनारायणाची कथा. शपथ हा माणूस ना. ए ए ए कुठल्या आईची शपथ? बी प्रिसाइज. अरे तुला काही लाज वाटते का? कुठल्या आईची शपथ? काय कुठल्या आईची शपथ? अरे हो, ते तुला सांगितलंच नाही. हे बघ, इट्स अ लॉंग स्टोरी, ते नंतर कधीतरी सांगेन. पण तुर्तास ऐका सत्यनारायणाची कथा, ऐका सत्यनारायण. पण खरंच सांगतो, तुला गोविंदाची गाणी सोडून दुसरी कुठली गाणी येतात हे मला पाहूनच जरा बरं वाटतंय. कारण काय तुझा ओव्हरऑल फिल्मी ऍटिट्यूड, हे उथळ कोट्स असलेले टी शर्ट, हा, आणि परत कुठली आई, बी प्रिसाइज, हा असला ऍटिट्यूड, हा चावटपणा बघून तुला कुठलाही सांस्कृतिक वारसा लाभला असेल असं मला तरी वाटत नाही. बाळा, मला जो सांस्कृतिक वारसा लाभलाय ना, तो या जगात कोणालाच लाभला नसेल. तुला सांगतो, आमच्या घरी सत्यनारायणाची जी कथा असते की नाही, ती बंगालीत सांगितली जाते. पाडव्याला आमच्याकडे काय करतात माहितीये का? खास पदार्थ मटण, नवीन वर्षाची सुरुवात म्हणून. आणि क्रिसमसला आमच्याकडे काय करतात माहितीये? तिळगुळ. डॅडींना खूप आवडतं ना. तुला वाटत असेल मी विनोद करतोय, पण तसं नाहीये. खरंच आमच्या घरी असलाच रॉयल कारभार असतो. साहिलची स्टोरी नंतर कधीतरी सांगेन, पण तुर्तास सत्यनारायणाची स्टोरी सांगतो तुला. ऐका सत्यनारायणाची कथा, ऐका सत्यनारायणाची कथा. हा नक्की घात करणार एक दिवस. येस, हाऊ टू ड्रेप अ साडी इन 2 minutes. कम ऑन. हे आता मी मॉडेल नाही होणार. आता तू मॉडेल हो. 4 वेळा मॉडेल झाले. मॉडेल आता मी. हे बफरिंग बफरिंग बफरिंग. अगं एकदा ती चुकते नाही तर तू. तो गुजराती पदरवाला व्हिडिओ होता ना, हा न्यू आहे. हे पण गुजराती असू नये तर जाफराबादी. पुढच्या 4 मिनिटात जरी नेसून झालं नाही ना, तर मी हेच कपडे घालून येणार आहे बाहेर. कळलं का? अगं साडीबद्दल बोल ना. दादानं नेसली होती का लग्नात साडी? राऊंड 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 राऊंड. अगं पण तू मॉडेल होणार होती ना. ओके, सरळ उभी राहा ना. ओके ओके. हे ठेव इकडं. हा, त्याला नंतर खेळा ठोकू आपण. पिन मारू. ओके, फास्ट मुगी, फास्ट फास्ट फास्ट. It's only 2 minutes. प्रेमाने मुगी, प्रेमाने नाचत पडे. का बस. फालतूगिरी यार. बघ ना यार. अरे हे काम करायला माझी आई तरी पाहिजे होती, नाहीतर आपली मानलेली आई तरी. आनंदी. कंदी पेड़ा हाय हाय, कंदी पेड़ा लगता है, ये चांद भी टेढ़ा लगता है, तेरे आगे वो आनंदी. काय रे चावटपणा नुसता. कसला चावटपणा? हा, कसला चावटपणा? आज मी मम्मीला तुला दाखवायला घेऊन जाणार आहे. आणि मम्मी लग्नाला हो बोलली ना, तर तुझ्या गळ्यात माझ्या नावाचं लायसन पडणार आहे. पण एवढी घाई बरी नाही. त्याच्या आधी बऱ्याच गोष्टी घडणार. म्हणजे लग्नाची तारीख, मग विधी, मग देवदर्शन, आणि मग तुझा हा सगळा चावटपण. मम्मीने हो म्हणायला पाहिजे. मला खूप टेन्शन येतं. कशाला टेन्शन घेते तू उगाच? हा, हे बघ, तुझा हा जो सगळा संस्कारीपणा आहे ना, तो तसाच करायचा. असं गेला ना, मम्मीचे पायच पकडायचे
आणि ती जे जे प्रश्न विचारेल ना त्यांना अशी खाली मान घालून उत्तर द्यायची. आणि समजा मध्ये तिने काय बंकस बिंकस केली तर जरा लाजायचा भिजायचा. सोपं आहे. आणि मी ना तुला गॅरंटी देतो मम्मी होच बोलणार. तू पण माझ्या एका गोष्टीला हो म्हणालायस, आठवतंय ना? काय? मम्मीला भेटल्यावर आपल्याला माझ्या मित्रांच्या हॉटेलवर जायचं आणि जोड्याने सत्यनारायणला बसायचं. जाऊया ना, त्यांच्या हॉटेलला जाऊया, त्यांना गुड न्यूज देऊया आणि लग्नानंतर तर सत्यनारायण पण उरकून टाकूया. मग चालेल ना चावटपणा? खबरे सत्यनारायणाला लक्ष्मीनारायणाचा जोडा बसणार पूजेला. गुड वन गुरुजी, गुड वन. अहो चला, किती वेळ? पूजेची तयारी झालेली आहे, नाहीतर देव रागावतील. एक्सक्यूज मी गुरुजी, हे बघा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, देव जी आहे ना ती एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे, हा, जी अशी पॉझिटिव्हिटी जनरेट करत असते. त्यामुळे चिडणं, कोपणं, रागावणं वगैरे हे असं निगेटिव्ह देव कधी करत नाही. गुरुजी कोण आहेत, तुम्ही की मी? तुम्ही पूजा तुम्ही सांगणार की मी सांगणार? तुम्ही सांगणार. हा, मग मी सांगतो ना, तेच बरोबर आहे. हो, पण मी एक थेअरी सांगितली ना फक्त. हा, मिस्टर क्लिंट कोंटूर नावाचा माणूस आहे ज्याने रॉयल लिव्हिंग इज लॉयल लिव्हिंग या पुस्तकात सांगितली ती. तरी पण मी सांगतो तेच बरोबर आहे. ओके ओके, बोलवतो. अरे काय पटतच नाही माझे विचार त्यांना. काय भटजी आहेत का, कोण आहेत? अरे वा, बरा दिसतोयस. इफ लुक्स गुड किल, सगळ्यांनाच व्हावंसं वाटेल. साहिल, प्लीज या नावाचा टी शर्ट काढू नकोस आता. हे नको. नाही, माझं म्हणणं आहे, मी दिसायला बराच आहे, तूच माझ्याकडे वाईट नजरेने बघतोस. नाही म्हणजे तुझी नजर वाईट आहे असं नाही म्हणणं आहे माझं. मला काहीतरी वेगळं म्हणायचं होतं. मला ओके ओके, पण काय बोलतोय आपण, काय बोलतोय? तयारी झालीये का? मी तेच विचारायला आलो तुला. मुली कुठे झाल्यात का रेडी? नाही, मुली काय आहे, बायकांना आवरायला वेळ लागतो नावाची जुनी थेअरी फॉलो करतायत. हो राईट. म्हणजे आता ती जी मुक्ता आहे, तिच्या तयार होण्याची कॉन्सेप्ट म्हणजे चिलखत घालणं, जिरेटो, काहीतरी लढाईचं सामान, तलवार वगैरे असं काहीतरी चालू असेल ना. तार होशियार परी रानी पधार रही है और मेरे पीछे आ रही है मुक्ता भाई. मुक्तानी काय कपडे घातले असणार? काहीतरी टी शर्ट आणि पॅन्ट वगैरे. मला ते चिलखत आणि जिरेटॉप पण आवडलं होतं खरं. मुक्ता काय कपडे घातले ग तू? इथं पूजा आहे ना आपल्याकडे. ये ना मुक्ता. मी म्हणतो अर्ज किया है. इरशाद इरशाद. औरत उस फूल की तरह होती है वाह 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 वाह, जिसकी खुशबू को सिर्फ महसूस किया जा सकता. क्या बात है, क्या बात. चिमटा काढो का? मगर उसे कुचला या मसला नहीं जा सकता. आवर, आता आपल्याला चिलखत आणि जिरेटॉप घालायची वेळ येईल. आपल्याला मसलेल आणि कुचलेल. बघितल्यावर असं झालं, पण तोंड उघडल्यावर एकदम माती रे. चिलखत जिरेटॉप. काय सेल्फी? काय 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 सेल्फी काय? अत्यंत सेल्फिश कारभार आहे हा. सेल्फी नाही, ग्रुप एवढाच आहे का? काय कुठे पप्या कुठे? अरे चल चल बाहेर बघून येऊ. गर्ल्स नाही, गर्ल्स तुम्ही पूजेची तयारी करा, आम्ही बाहेर बघून येतो. ए चल चला रे, एक तर सेल्फी काढू दे. काय
काय काय काय करतोस बाळा तू हे? अरे काय चाललंय माझ्या आयुष्यात? आधी या गरिबांच्या गोविंदाबरोबर राहत होतो, आता बनियन मधला रोहित शेट्टी आलाय समोर. अरे हा एरवी शिवायलाही घाबरतोस मुलींना, आज संपूर्ण कपडे काढून आलास काय? पप्याचे ढेव होतं का ते? त्या दिवशी पोरींसमोर बोलला ते, भाई कपडे काढायचे, भाई कपडे काढायचे, ते होतं का? मौन व्रत. मौन व्रत. मौन व्रत. अच्छा अच्छा, म्हणजे आज दिवसभर बोलणार नाहीयेस का तू? अच्छा, तू लक्षात येतं का? म्हणजे आज तो काहीच बोलणार नाहीये. काही झालं तरी मग आपण काही बोललो तरी तो बोलणार नाहीये. ओ, पण काय रे पप्या, हा हे सगळं सांगण्यासाठी बनियन खराब करण्याची काय गरज होती ना? ऍक्टिंग करून सांगू शकला असतास तू हे. हो रे. अरे रजनीकांत आणि नाना पाटेकरचा फॅन तू, न बोलता असं सगळं कम्युनिकेट करता यायला पाहिजे. चल चल. येते रे, त्याला ऍक्टिंग येते, चांगली ऍक्टिंग आहे. पप्या शेठ, आता मला सांगा, तुमचं आज मौन व्रत आहे, हे तुम्ही ऍक्टिंग मधनं कसं सांगणार मला? म्हणजे एकही डायलॉग न बोलता सांगायचा, नाही तर मौन व्रताचा काय उपयोग? बरोबर बरोबर. चला याची ऑडिशन घ्या. चला पप्या शेठ, सांगा बरं मौन व्रत कसा सांगणार आम्हाला? नाही नाही, हे हॅलो पप्या, हे रामतेरी गंगा मैली झालं. आपल्याला मौन व्रत सांगायचंय. वन मोर ट्राय. कट्यार काळजात घुसली. किंवा दिल दिया दर्द लिया. नाही नाही, हे रे धडकन आहे, धडकन. का आनंद आहे, आनंद. आनंदला इथे कसं धरेल? नाही, तो मरतो ना शेवटी असं. त्याला लिम्फोसायकम ऑफ द इंटेस्टाईन झालेला असतो, ते इथे पोटात दुखतं, इथे कसं धरेल तू? इथे दुखत. ते कळतच नाही कुठे हात वारे करतात ते काही. नाही पण आणि तू समुद्राच्या पाण्यात आंघोळ केलीस? शी 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 शी. समोर अरबी समुद्रात आंघोळ करून आला. काय सांगतोस काय? अरबी समुद्रात आंघोळ केलीस? म्हणजे मराठी माणूस मराठी व्रत घेतो आणि पारशाच्या जागेत अरबी समुद्रात पोहून येतो. क्या बात है यार, तू ना युनिटी इन डायव्हर्सिटी आहेस पप्या शेठ. हट, थुत तुझ्या मैत्रीवर. माझ्या मॅग्नेटच्या पाण्याने आंघोळ केली नाहीस कधी, आज त्या घाणेरड्या समुद्रात आंघोळ करून आलास. खरूज होईल अंगाला. अरे असला कसला मित्र? हे मित्र नाही, हाय विश्वमित्र आहे हा. आणि तू मेनका मी व्हायचंय का? समुंदर में नहा के और भी नमकीन. आलं आलं, एका मुलाला हसू आलं, हसू आलं, हसू आलं. अरे सोड, मौन व्रत सोड आता. बोल 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 बोल. आला आला आवाज आला. आणि आनंदी, तू हे साडी नेसलीस ना, हे लय बरा केलास. एकदम मँगो बर्फी दिसतेस तू. मम्मीला लय आवडेल. काय रुपेश भाई? हे गपरे, आईतले असेच आमच्या माहित आहे. आणि हे बघ, टेन्शन घ्यायचं नाही. सगळा काय ओके होईल. फक्त जे काय बोललोय ना ते लक्षात ठेवायचं. आपलं ते टेलरिंग, सिंगिंग, परत ते आपलं ब्युटी पार्लरिंग, जे जे काय येतं ना ते सगळं सांगायचं. एकदम इम्प्रेशन करायचं. आणि मम्मी वाटते हे आनंदी, अगं किती तुझं देव देव. हे आनंदी, हे बघ, आणि आता जे काय करतेस ना ते आत गेल्यावर बंद करायचं. अगं नाही तर मम्मीला वाटेल तू जादूटोना करतेस. काय एक काली जादू टोना बिना याच्यावर मम्मीचा सॉलिड विश्वास आहे. फुकट लफडा नको ना. आणि तुझ्या तो फ्रेंडला दिलास ना तसा एक गणपती मम्मीला द्या. अगं बाई बंद कर ना आता. अरे तूच म्हणालास ना आत गेल्यावर बंद कर म्हणून. बरं मग आत गेल्यावर तरी बंद कर. चल गप बसा. पोरा का सीआयडी वाले. चल तुमच्या बापाचं दुसरं लगीन लावून देतो. मग तुमची मम्मी बसेल तुम्हाला घेऊन रडत. गप ना. काय नाही, ताईतली पोरं अशीच आहेत. आणि हे बघ, तू काही टेन्शन घेऊ नको. मम्मी जरी अशी दिसत असती ना तरी एवढी डेंजर नाही ती.
अगं बाई असू दे, असू दे असू दे. काय रे रुपेश, काय आहे काय हे? हाय की नाही शालीन आणि संस्कारी? हा हाय शालीन हाय, संस्कारी हाय, पण हाय कोण? मम्मी ही आनंदी. पण कोण आहे म्हणजे नाव काय आहे? तुला बोललो होतो ना मम्मीचा कन्फ्युज उडणार म्हणून. अगं मम्मी हिचं नावच आनंदी आहे. असं पण नाव असतो? हा नाही पण तू हिला रुपाली बोललीस तरी चालेल. हा कशाला? आनंदी चांगला आहे की. तुला कुठे भेटली ही पोरगी? मम्मी फ्रेंड आहे आपली, बेस्ट फ्रेंड. हे बाय माझे, तुझी मैत्रीण? आमचा रुपेश आहे ना, रस्त्यावरच्या गल्लीतल्या कोणत्या पण पोरीकडे डुंकून पण बघत नाही. एकदम सोबर पोरगा, तिच्या पप्पा सारखा. त्याच काय आहे, आजूबाजूचे काय याला दाखवून आलेल्या पोरींकडे पण बघत नाही, त्याचे फोटो पण बघत नाही, भेट म्हटलं तर भेटत पण नाही. काय रे रुपेश, तुझी मैत्रीण मुकी आहे का? अहो काकू असं काही नाहीये. नाही, आल्यापासून काही बोलली नाही ना, म्हणून मला वाटला. काय मम्मी तू पण जोक करते. जोक कसली? बस अगं, तू याची मैत्रीण ना, काय ती बेस्ट फ्रेंड. मग तू नाही सांगत त्याला लगीन कर म्हणून? का तुझं बी लग्न झालं नाही अजून? नाही झालं अजून. तरीच तुझे आई बाबा सांगत नाही तुला? मम्मी आनंदीला आईबाप नाही आहेत, अनाथ आहेत. गो बाय माझे, सॉरी मला माहिती नव्हतं ना. अहो काकू सॉरी कशाला म्हणता? काय आहे, काही गोष्टी वेळेवर व्हायला हव्या, होय की नाही? आता तुम्ही दोघ लग्नाच्या वयाची झालात, मग आता नाही लगीन करणार तर कधी? काय का नाही? हो बरोबर आहे तुमचं. नुसतं बरोबर म्हणून काय होणार? त्यासाठी काही करायला नको का? करणार आहे ना मम्मी, आम्ही करणार आहे लग्न. करणार आम्ही लग्न. कधी करणार? तू याची बेस्ट फ्रेंड ना, तू याला काय सांगणार नाही आणि हा काय बघणार नाही, म्हणून मग मीच ठरवलंय आता. काय झालं मम्मी? थांब रे तू, आलीच मी. काय झालं मम्मींना? कुठे गेल्या? अगं काहीतरी सरप्राईज असणार बघ. आपली मम्मी ना सॉलिड शानी आहे, तिला फिक्स काय आलंय तू कशाला आले ते. काहीतरी शगून बिगून घेऊन येणार बघ ती. मम्मी काय कसली खुसूर फुसूर चालली होती? सांगत असेल तिला मम्मी येडी हाय, काय पण बडबड बसते, हाय का नाही? हो असं काही नाही काकू. अगं मम्मीच म्हण मला, तुझ्या मम्मी सारखीच आहे मी. आणि काय आहे, मम्मीला पोरांची काळजी घ्यायला लागते ना व. हा काय बघणार नाही, काय करणार नाही. आणि तू याची बेस्ट फ्रेंड, तू पण त्याला काय सांगणार नाही. म्हणून मी माझं ठरवलं, हे याच्या होणाऱ्या बायकोचं मंगलसूत्र. खूप छान आहे मम्मी. हाय ना? आणि हा त्याच्या होणाऱ्या बायकोचा फोटो. अगं बिचारी 2 आठवडे त्याच्या होकाराची वाट बघत होती. हे मम्मी, पण हा काय फोटो सुद्धा बघायला तयार नाही. मग काय झालं, मीच होकार कलवली. अगं एवढी सुंदर पोरगी त्याला शोधून सापडणार नाही. दिसायला सुंदर आहे बघ एवढी, आई वडील आहेत. अगं मम्मी काय 13वी पर्यंत शिकली आहे. व्हेज नॉनव्हेज जेवण एकदम छान बनवते. टायपिंगचा कोर्स केलाय आणि पतपेढीत आहे कामाला. अजून काय पाहिजे? हा ऐकिनी आपल्या रुपेशला मॅचिंग. अगं काय आनंदी